शहादा शहरात 4,37,00,000 रुपयांचा अल्पसंख्याक विकास निधी परत जाणार नाही, सर्वांना सोबत घेऊन शहराचा विकास साधणार, नगराध्यक्ष अभिजित पाटील. शहादा शहरात शासनाने मंजूर केलेला 4,37,00,000 रुपयांचा अल्पसंख्याक विकास निधी कुठल्याही परिस्थितीत परत जाणार नाही, असा विश्वास नगराध्यक्ष अभिजित पाटील यांनी व्यक्त केला. पालिकेच्या निवडणुकीनंतर व राजकीय मतभेदांमुळे शहरातील विकास कामे होणार की नाहीत याबाबत जनतेत असलेला संभ्रम दूर करण्यासाठी लोकनियुक्त नगराध्यक्ष अभिजित पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत विकास कामांसंदर्भात ठोस भूमिका जाहीर केली. निवडणूक काळात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी सर्वजण कटिबद्ध असल्याचे सांगून अल्पसंख्याक विभागाच्या निधीतून विकास कामे सार्वजनिक बांधकाम विभागाने करावीत की नगरपालिकेने याबाबत शासनाचा निर्णय प्रलंबित असून ही कामे नगरपालिकेनेच करावी अशी आग्रही भूमिका देखील पाटील यांनी मांडली. नगरपालिका बांधकाम विभाग सक्षम असल्याने व नगरपालिकेत येणारी कामे ही केवळ नगरपालिकेच्या माध्यमातूनच व्हावी असा आग्रह आमचा आहे, जेणेकरून त्या निधीमधून शहर विकासाचे कामे चांगल्या पद्धतीने होतील. निधी परत जाणार नाही याबद्दल शहरवासियांनी निश्चिंत राहावे. शहरासाठी मूलभूत समस्या म्हणजे भूमिगत गटारी, डास निर्मूलन, घनकचरा व्यवस्थापन आणि प्रश्न सोडवण्यासाठी देखील त्यांनी सकारात्मक असल्याचे सांगितले. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वपक्षीय नगरसेवक शहर विकासासाठी एकत्रितपणे कामे करतील असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला. नरेंद्र बागले, बेधडक मी मराठी न्यूज. लोकांची व्यतिरिक्त आतमध्ये येऊ नये, त्याच्यामध्ये पत्रकारांना आतमध्ये येऊ न देण्याचा कुठलाही विषय नव्हता. तिथं गैरसमज झाला आणि संबंधित जे कर्मचारी होते त्यांनी ते दार लावलं आणि पत्रकारांमध्ये दुर्दैवाने असा गैरसमज झाला की आम्ही पत्रकारांना येऊ दिलं नाही. वास्तविक अतिशय पारदर्शकपणे काम झालं पाहिजे या मताचा मी नेहमी राहिलेलो आहे. कुठलीही भूमिका मांडायची असेल तर ती सर्व लोकांच्या समोर मांडण्याचा माझा आधीपासूनचा स्वभाव आहे. त्यामुळे हा जो गैरसमज म्हणा किंवा जो आरोप भाजपच्या नगरसेवकांकडनं करण्यात आला तो अतिशय दुर्दैवी आहे. खरं बघायला गेलं तर सर्व भारतीय जनता पक्षाच्या ताब्यामध्ये समिती आहेत. बांधकाम समिती, आरोग्य समिती, पाणी पुरवठा समिती यांच्या देखील बैठका झाल्या, परंतु तिथे देखील कुठल्याही पत्रकारांना बोलवण्यात आलं नाही असा प्रतिआरोप देखील मी करू शकतो. परंतु तसं मला करायचं नाही. पहिलीच मीटिंग आहे, चुरशीची निवडणूक झाली, त्याच्यामध्ये जर सगळेच प्रश्न एकत्रित एकदम सुटणार नाही, गैरसमज दूर व्हायला वेळ लागतो. परंतु पत्रकारांना आत न येऊ देण्याचा कुठलाही विषय त्याच्यामध्ये नव्हता. पुढच्या मीटिंगांना पत्रकारांना प्रवेश असेल की नाही? निश्चितपणाने दोन वेगवेगळ्या भूमिका याच्यामध्ये घेता येऊ शकतात. एक तर पत्रकारांना जी ब्रीफिंग मीटिंगच्या नंतर करायची असते, सहसा अनेक नगरपालिकांमध्ये ही पद्धत आहे. नंदुरबार नगरपालिका असेल किंवा तळोदा किंवा इतर परिसरातले जेवढे नगरपालिका आहेत त्याचं कारण आहे की पत्रकारांच्या बाबतीमध्ये देखील गैरसमज होऊ शकतात. वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियाचे बरेच वेळा पत्रकार असतात, गैरसमज होतात. काही पत्रकारांकडे जर पास नसेल किंवा पत्रकारांच्या नावाखाली इतर लोक एंट्री करत असतील तर देखील गैरसमज होतो. त्यामुळे पत्रकारांना प्रत्येक घडलेली गोष्ट, कारण की आपण त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग करतो, प्रत्येक मिनिटचा प्रत्येक मिनिट हा व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये होतो. तर पत्रकारांना प्रत्यक्ष मीटिंगमध्ये बोलवायचं की नंतर ब्रीफिंग करायची हा आम्ही सर्वांना समन्वयाने विचार करून आपण त्यामध्ये घेणार आहोत. पत्रकारांना न येऊ देणं हा आमच्यासाठी विषय नाही. सगळे पारदर्शकपणे प्रक्रिया पार पाडली पाहिजे आणि पत्रकारितेच्या माध्यमातूनच ती पार पडते असं माझं मत आहे. त्यामुळे कुठलाही विषय लपवण्याचा किंवा पत्रकारांना न येऊ देण्याचा विषय नाही. त्याप्रमाणे जे वेगवेगळे विभाग असतात त्याच्यामधनं संभाव्य उत्पन्न कुठून येणार आहे, किती येणार आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर खर्च कशा पद्धतीने केला पाहिजे हा अंदाजपत्रक म्हणजे अर्थसंकल्प असतो. तर साहजिकपणे 294 कोटीचा जी कामं शहरामध्ये झाली पाहिजे याच्यासाठीचा एक अंदाजपत्रक आराखडा म्हणजे तो 294 कोटीचा अर्थसंकल्प होता. निश्चितपणाने शासनाकडे जर व्यवस्थितरित्या पाठपुरावा केला तर तेवढा निधी आपण मिळवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे ही जास्त अपेक्षा लोकप्रतिनिधींकडनं असते. 294 कोटीचा आकडा जरी मोठा दिसत असला तरी प्रत्यक्ष अर्थसंकल्पासाठी तेवढा निधी आणणं ही आमच्यासाठी